माझ्यासोबत आहे नेहा. तुझं खूप खूप स्वागत आणि अभिनंदन. स्टार धन्यवाद. प्रवाह नवीन मालिकेत वेगळ्या भूमिकेत दिसतेस. खरंच तू नशीबवान म्हणालीस, कारण महेश कोठारेंसारखा निर्माता, आदिनाथ सारखा सहकलाकार आणि अजय पुरकर, सोनाली खरे असे बॅकबोन आर्टिस्ट आणि असा ड्रीम डेब्यू नशिबाची गोष्ट असते. काय सांग? जे तू म्हणाला तेच. म्हणजे मी तर म्हणते सगळं तू म्हणालाच ऑलरेडी. त्यामुळे अजून काय वेगळं सांगू, की सगळं हे जुळून घ्यावं लागतं मी म्हणते. आणि जसं आपल्याही ह्याच्यात मालिकेमध्ये म्हटलेलं आहे, की जे तुमचं आहे ते तुम्हाला मिळतंच. जे ज्याचं आहे त्याला ते बरोबर मिळतं. तर माझ्या बाबतीतही तसंच काहीसं हे झालं, की हे हे माझ्यासाठी लिहिलेलं होतं कदाचित. ते नशिबात होतं, ते मिळालं झालं. आणि इतकी सुंदर आहे ना ही गिरिजा मनानी. तिचा स्वभाव इतका छान आहे. ती प्रत्येकाला रिलेटेबल आहे. आणि प्रत्येक घराघरात असं वाटेल की यार ही अशी मुलगी आपल्याला मिळाली पाहिजे. इतकी छान आहे ती. त्यामुळे आय एम व्हेरी शुअर की गिरिजा सगळ्यांना आवडेल. पण जेव्हा हे गिरिजाचं पात्र तुझ्याकडे आलं, तुला कोठारे विजनकडनं अप्रोच, तुला स्टारकडनं अप्रोच केलं, तुझी फर्स्ट रिॲक्शन काय होती? म्हणजे एकीकडे तुझं हे वर्ष तर आपण चांगलं म्हणूया, कारण खूप हो. सुंदर सिनेमा तुझा मुक्त याला होता, त्यातल्या तुझ्या भूमिकेची खूप प्रशंसा झाली. आणि आता कट टू 5 महिन्याच्या गॅपनेच टॉपच्या चॅनलवरती टॉपच्या प्रोडक्शन हाऊसची नायिका तू म्हणून येतेस. म्हणजे कोठाऱ्यांची नायिका म्हणजे खूप मोठी गोष्ट असते. तुझी रिॲक्शन कशी होती अप्रोच केलं गिरिजासाठी? मला पहिल्यांदा जरा अशी भीती वाटली, की बापरे मला जमेल ना डायरेक्ट, म्हणजे सिरियल आणि ती पण डायरेक्ट लीड. आणि कसं जमेल सगळंच एकंदरीत. त्यात शहरही बदलावं लागणार, सगळं आयुष्य बदलणार, आपण एका वेगळ्याच माध्यमात काम करायला सुरुवात करणार. सगळ्याची एक एक स्लाइटली भीती वाटली. पण मला वाटतं की ती भीती ना कुठेतरी हेल्दी भीती असते. आणि तो कम्फर्ट झोन तोडण्यासाठीचा ना एक देवानी पाठवलेला एक असा संदेश असतो असं मी म्हणेन, की की तो सिग्नल आहे की आता तो घे आणि आता चल पुढे चल. आता जस्ट मी तुला पाण्यात ढकललंय, आता पोहण्याचं काम कर. पोहता येतं का नाही हे तुझं तू बघ. मग तू शिक पोहता. पाण्यात पडलं की पोहता येतं जसं आपण म्हणतो, तसं पाण्यात पडलीये. सो आता पोहता येतंय की नाही हे मी जरा ट्राय करतेय. सो जमलं तर पोहीन पुढे, पोहता येईल कदाचित. पण सिनेमा करणं आणि डेली सोप करणं खूप फरक आहे ना. खूप फरक आहे. म्हणजे हो. इथे तुम्हाला 12-12, 15-15, हो. 16-16 तास हो. द्यावे लागतात. सिनेमामध्ये शिफ्ट वाईज असतं. हो. तर हा बॅलन्स तू आता कसा सांभाळते आहेस, किंवा हा वेगळा अनुभव तुला कसा मिळतो? एक ह्यामध्ये ना खूप मेजर टास्क आहे, प्लस आनंदही आहे. आणि थोडीशी दगदग होते माणसाची, पण आनंद अशासाठी ना की रोज काम करायला मिळतं तुम्हाला, रोज कॅमेरा फेस करायला मिळतो आणि रोज अभिनय करायला मिळणं ही किती सुंदर. आणि रोज वेगवेगळ्या पद्धतीचा, रोज प्रत्येक सीन बाय सीन काही ना काहीतरी वेगवेगळं घडत जाणार आहे. आणि त्यात तुमचा कस लागतो अक्षरशः. कारण मधनच आता आता सध्या असं होतं की मधनच एक 12व्या एपिसोड मधला चौथा सीन, मग 5व्या एपिसोड मधला तिसरा सीन. सो हा फ्लो काय आहे नक्की, मग ते स्क्रीन प्लेस घेऊन वाचा किंवा पुढे काय होणार आहे याच्याबद्दल विचारा. सो हे सगळं फिल्मला नसतं. फिल्म म्हणा किंवा नाटक म्हणा, आतापर्यंत एवढं सगळं केलेलं आहे ना नाटकामध्ये, की हातात संहिता असते. प्रत्येक वाक्यावर, प्रत्येक शब्दावर, प्रत्येक अक्षरावर काम केलेलं असतं. त्यामुळे सगळ्यात मोठा माझ्यासाठी स्ट्रगल हाच आहे, की नाटक किंवा फिल्म मध्ये स्टार्ट टू एंड काय होणार आहे हे माहिती असतं, जे इकडे माहिती नाहीये. आणि तिकडे खूप वेळ असतो स्वतःवर काम करायला. भाषेवर काम करणं असेल, डिक्शनवर काम करणं असेल, त्याच्यानंतर तुमच्या कॅरेक्टरवर काम करणं असेल, तुमच्या लुक्सवरती काम, जे जे काही पेंडिंग असेल किंवा जे जे सगळं आधी करून बघणं अपेक्षित असेल, तुमची रिहर्सल असेल, सगळ्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. इकडे असं काहीच होत नाही. इकडे डायरेक्ट सीन आला, वाचला, रेडी राहिलो, केलं. हे एक सुरू असतं. त्यामुळे हा जो क्विकनेस आहे हा माझ्यासाठी खूप स्ट्रगल आहे. पण मी कुठेतरी तो जरा जमवू पाहतेय. आणि मला आवडतंय की तुम्हाला ना तुमचं डोकं सतत चालू ठेवावं लागतं. ते बंद पडलं की झालं, मग तुमचा सीन खराब होतो आणि मग तुम्ही काहीतरी तुमच्याकडनं चांगलं काम होत नाही, मग असं ते दिसून येतं लगेचच. पण मग ही कुठेतरी एक मला मज्जा येते की हे पूर्ण वेगळं होतं, ते पूर्ण वेगळं आहे. नाटक पूर्ण वेगळं होतं, सिनेमा पूर्ण वेगळा आहे, आणि आता मालिका तर पूर्णच वेगळं आहे. आणि एन्जॉय करते मी आता जे काही आहे ते. पण मला एक प्रश्न तुला विचारायचा आहे, की आदिनाथ सोबत तू ऑलरेडी काम केलं होतं, अजय सरांशी तुझा परिचय होता. हो. सोनाली सोबत कसा अनुभव होता? कारण मुळात सोनाली जी भूमिका करते ना, सोनालीच्या पूर्ण विरुद्ध आहे. हो. गोड आणि हे, आणि तिला अशा खलनायकी भूमिकेत बघून त्याचे प्रेक्षक म्हणून आम्हाला पण, अरे सोनाली खरे विलनच्या भूमिकेत, म्हणजे तो कोणी विचार नसेल केला.
त्यामुळे तुमची सिरियलची कास्टिंग खूप वेगळी आणि इंटरेस्टिंग ठरते. इंटरेस्टिंग आहे. तर सोनाली सोबत काम करण्याचं कसं तुमचं बॉन्डिंग सेटवर जमलं, किंवा काय तिच्याकडनं तुला सपोर्ट सेटवर मिळतोय? तिच्याकडनं आणि प्रत्येकाकडनंच रादर मला इतका सपोर्ट असतो. म्हणजे एक तर सगळ्यांना खूप घरच्यांसारखे वागतात माझ्याशी. कारण मी अर्थात पुण्यावरनं इकडे शिफ्ट झाले आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात एक तो सॉफ्ट कॉर्नर आहे. जो सोनाली आणि ताईच्या सगळ्यात लहान पण मनात तूच सगळ्यात असते त्या लहान पण आहे. नाही ॲक्चुअली माझा छोटा भाऊ पण आहे ओके सेटवर. ओके ओके. पण त्यात म्हणजे तो आणि मी असे दोघंही आम्ही लाडके आहोत. पण त्याचे सीन फार इकडे ह्यांच्याशी कमी असतात. ते फक्त आमचे आमचे तिकडे होतात. त्यामुळे इकडच्यांची मीच लाडकी पण ऑफकोर्स. असं होतं का कधी की छोटं म्हणून लाड पुरवून घ्यायचे काही हट्ट? हो, केवढा हट्ट करतो तो. तो आला नाही आज. तो आल्यावर तुला कळेल. तर सोनाली ताई आहे ना, खूप खरंच काळजी घेते आणि म्हणजे एक मला प्रसंग खरंच सांगावासा वाटतो, की ना आमचं नायगावला शूट होतं आणि मी अगदीच नवीन होते. आमचा हा जो दुसरा प्रोमो आहे, त्याचं शूट नायगावला झालं ओके. आणि त्याचं पॅकअप ना अराउंड आम्ही सकाळची 7 का 8 ची शिफ्ट होती आणि आम्ही जवळ-जवळ एक 20-22 तास काम करत 22 नाही हो 20 एक हो. तास काम करत होतो आणि पहाटे 5 ला माझं पॅकअप झालं आणि सोनाली ताईचं पॅकअप 2:45 का 2:45 3च्या दरम्यान झालं होतं आणि मी तिला सांगितलं की ताई अगं मला ना कळत नाही कसं जायचं किंवा आता नायगाववरनं गोरेगावपर्यंत कसं जाणार काय एवढं पहाटे काय मिळणार आहे तर ती माझ्यासाठी थांबली होती. हो. पॅकअप नंतर जवळजवळ 2 तास वगैरे ती माझ्यासाठी थांबली होती. सो इथेच कळतं ना की तुम्ही किती जीव लावताय किंवा हो किती हो ते हो. छान बॉन्डिंग की कोण कुठली मी आणि जस्ट नवीन नवीन आमचं सगळं सुरू झालंय आणि ती थांबली माझ्यासाठी. तर इथे कळतं की यानेच माणूस मोठा बिंग होतो, मोठेपणी बिंग अ कळतं. पर्सन ती किती छान आहे आणि कॅरेक्टरच्या विरुद्ध तर ती डेफिनेटली ती इतकी गोड आहे. ती काय 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 खायला आणत असते माझ्यासाठी. ती खूप काळजी घेते म्हणजे एकदा आम्ही गणेशोत्सव इव्हेंटला जाणार होतो तेव्हा मला रेडी व्हायचं होतं. मला काही कळत नव्हतं. मी तिला रडत-रडत फोन केला की "ताई काय करू मी?" तेव्हा तिने माझ्यासाठी ज्वेलरी वगैरे हो आणली. काय, हो काय, हो. काय, काय केलं. सो एक माणूस म्हणून आणि आता सोनाली ताई म्हणून की "तू कर, मी आहे चल." असा बरोबर. एक सपोर्ट तिचा आहे आणि इतर सगळ्यांचाही आहेच आहे. तिचा तर खूप आहे. क्या बात आहे. चलो नाही आता सेटवरती भेटूया आपण. हो, सेट प्लीज. त्या निमित्ताने आपलं परत भेट होईलच. नक्की, नक्की. आणि तुला तुझ्या नवीन वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि ऑल द थँक बेस्ट. यू, छान थँक दिसतोय यू, प्रोमो. थँक यू. थँक यू.